Brought to you by Techno Camon 30 series. नमस्कार, मी धनंजय साबळे. आपण सध्या आहो अकोल्यात. लोकसभेच्या निवडणुकीचे उद्या निकाल आहेत. नेमकं सर्वसामान्य लोकांना काय वाटतं, कारण एक्झिट पोल जो आहे तो समोर आलेला आहे. भाजपची वरचढती या ठिकाणी दिसते. सर्वसामान्य लोकांना काय वाटते, अकोलेकरांना काय वाटते, काय वाटतं नेमकं एक्झिट पोल जो आहे तो धोत्रेंच्या कडे झुकताना दिसतो आहे? नाही, निश्चित असं एक्झिट पोल हा निश्चित आघाडी घेईल असं वाटत नाही. कारण अकोल्यामधलं आणि महाराष्ट्राच्या पूर्ण 48 जागेचं समीकरण जर पाहिलं तर अकोल्यातील चित्र वेगळं आहे. कारण अकोल्यामध्ये स्ट्रॉंगली तिसरा कॅन्डिडेट आहे. इतर मध्ये 1 बाय 1 ची लढाई आहे महाराष्ट्रामध्ये, पण इथे अकोल्यामध्ये तिरंगी लढत असल्यामुळे इथे एक्झिट पोल जो असेल हा फायनल होईल असं वाटत नाही. इथे फर्स्ट, सेकंड, थर्ड सेम चालण्याचे चान्सेस आहे. काय वाटतं तुम्हाला, उद्या निकाल आहे, जो एक्झिट पोल आलेला आहे तो एक्झिट पोल खरा होईल का? पहिल्या नंबरवर बीजेपी राहणार, दुसऱ्या नंबरवर काँग्रेस, तिसऱ्या नंबरवर आपले डॉक्टर प्रकाशराव आंबेडकर जी राहतात. म्हणजे एक्झिट पोल तुम्हाला एकदम बरोबर वाटतो? हो, बरोबर वाटतो. काय वाटतं नेमकं अकोल्याचं चित्र कसं असेल? भाजप येणार, भाजप. काय वाटतं नेमकं अकोलेकरांना, एक्झिट पोल जो आलेला आहे तो भाजपकडे झुकताना दिसतो आहे? आताची जी राजकीय परिस्थिती जर पाहता तर असं तर चित्र दिसत नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेतरी पिछाडीवर ज्या प्रकारे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जो एक्झिट पोल सुरू आहे तो कुठेतरी फेक प्रकारचा सुरू आहे. कारण की बऱ्याच ठिकाणी असं होतं की ज्या ठिकाणी काँग्रेसच्या सीटा ह्या कुठेतरी 9 किंवा 4 असल्या तर त्या ठिकाणी एक्झिट पोलमध्ये 9 ते 10, 11 दाखवायचा प्रयत्न होत आहे. पण कुठेतरी अशा प्रकारचं राजकारण किंवा अशा प्रकारची परिस्थिती सध्या झालेली आहे. बऱ्याचशे मुद्दे आहेत, बेरोजगारी असो, त्याचबरोबर महागाईचा विषय असो, हे जे बाकीचे जे मुद्दे सुरू आहेत तर त्याकडे बघता कुठेतरी परिवर्तनाची लाट या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. व अकोला जिल्ह्यामध्ये खास करून असं वाटत आहे की अभयदादा पाटील यांचं वर्चस्व दिसण्याचं असं सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. एकंदरीत काही लोकांचं म्हणणं आहे की एक्झिट पोल जो आहे तो खरा ठरताना दिसतो, तर काही जणांचं म्हणणं आहे की एक्झिट पोलच राहील. काय वाटतं तुम्हाला? बीजेपीची सीट लागणार 100%. बीजेपीचे ना अकोला. काय असं होतं की बीजेपीचीच या ठिकाणी सरसी राहील? ते मोदींनी जे कामं आहेत ते कामं चांगले केलेले आहेत, त्याच्यामुळे लोकांनी सर्व बीजेपीला जास्त मतदान केलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला, एक्झिट पोल समोर आलेला आहे, बीजेपीकडे पारडं जड दिसतंय बीजेपीचं, काय वाटतं अकोलेकरांना? आतापर्यंत जसं जर पाहिलं तर समान होतं दोन्ही इकडे, की बा काही सांगता नाही की बा 400 पारचा जो नारा होता तो 400 पारचा नारा कमी होत गेला होता. आणि लोकांनी भरघोसून असं म्हणजे म्हटलं तर मतदान करताना विचारपूर्वक केलं होतं. आणि लोकांची यावेळेस अकोल्यासाठी विशेष नाराजी होती की बा यावेळेस इथे परिवर्तन पाहिजे होतं. पण आता देव जाणे की मशीन हँग झाल्या की काय झाल्या की मीडिया एकदम सर्व मीडियामध्ये असं एक्झिट पोल येऊन राहिला की बा आता बीजेपी सत्तेवर येणार आहे. हे सत्तेवर आली तर काही हरकत नाही, पण हे जे इलेक्शन आहे, जे म्हणजे मतदान मोजणी जे करायला पाहिजे होती ही लवकरात लवकर करायला पाहिजे होती आणि बॅलेट पेपरवर घ्यायला पाहिजे होती. तर एकंदरीतच अकोलेकरांचं जे संमिश्र या ठिकाणी मत आहे. कोणाचं म्हणणं आहे एक्झिट पोल आहे या ठिकाणी खरा ठरताना दिसतो आहे, तर कोणाला की एक्झिट पोल हा एक्झिट पोलच राहील. चाय पे चर्चा झाली, आता एक्झिट पोलवर चर्चा या ठिकाणी झाली. आणि एक्झिट पोलच्या चर्चेवर शेवटी एकच लक्षात येतं की एक्झिट पोल हा खरा झाला, खोटा झाला किंवा जे काही असेल, पण शेवटी निकाल जो लागेल तो सत्य असेल आणि त्या सत्याकडे पाहायला काही तासच उरलेले आहेत. कॅमेरा पर्सन दुर्वास रोकडेसह धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला.